की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे, भयानक पेटलेला आहे. त्या का पेटला त्याचे कारण वेगळे, त्याचे कारण आर्थिक येतं, त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण येतं, त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे. हिंदू मुसलमानाचे भांडणं झाले, दंगली झाल्या, ते हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या, पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या. तुम्ही पाहिला असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण, पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होता, ते म्हणायला होतं ब्राह्मणेतर, पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली. ती काय तकलीफ झाली नंतर सांगा खाली. त्याच्यानंतर कोणता वाद आला? दलित सवर्ण वाद आला. दलित सवर्ण वादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली. आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी, हे जरांग्याला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झाले टप्प्याटप्प्याने. या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झालंय. मराठा समाज आयसोलेट झालेला आहे, बाजूला पडला गेलेला आहे. काय नाही शिक्षणाचं मी आहे, शिक्षणाचं तुम्हाला सांगतो. शिक्षणाचं काय झालं, मी जरांगे पाटलाला सांगितलं, आमच्या दोघांची चर्चा झाली. आम्ही आंदोलक आहे, ते आंदोलक येतं, मी काय सरकारचा अधिकारी नाही. मी म्हणलं जरांगे पाटील एवढा मोठा समाज गोळा झाला तर आपल्याला समाजाकडून काही ना काही अजून वाढीव घेता येईल, जे सरकारात देता येणं शक्य आहे. मग सरकार काय देऊ शकतं? तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं. तर आपण एक मागणी करू म्हणलं की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवता येईल का काही याच्यात. आणि समाजाचं काय नुकसान झालं हे कळत नाही असं माझं श्रेय ऍक्टरचं, त्यांची ती भूमिका होती. आणि हे कोणाचा हात नाही, तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढे आलेलं. आता हे भेटत नाही आपल्याला, सरसकट भेटत नाही. म्हणून म्हणलं आता घ्या बा शिक्षण, तर शिक्षण, कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे, असं कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत. एक बारा टाकून मी तर कोण बोलत एक तुमचं येतो काय